अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। निवडणुकीचा फटका थेट प्रवाशांवर, ईश्वरपूर आगारातील 58 बसेस गायब, ग्रामीण नागरिकांचे हाल। निवडणूक प्रक्रिया सुरू होताच सामान्य प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे। मतपेट्या व निवडणूक साहित्य वाहतुकीसाठी महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या मोठ्या प्रमाणात बसेस ताब्यात घेतल्याने ईश्वरपूर आगाराची बससेवा अक्षरशः कोलमडली आहे। ईश्वरपूर आगाराच्या 72 बसेसपैकी तब्बल 58 बसेस निवडणूक कामासाठी रवाना झाल्याने अवघ्या 14 गाड्यांवर संपूर्ण आगार चालवला जात आहे। परिणामी अनेक महत्त्वाचे ग्रामीण मार्ग बंद ठेवावे लागले असून सकाळपासून बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली। ग्रामीण भागातून कामानिमित्त ईश्वरपूर येथे येणारे नागरिक, महिला व शाळकरी मुले तासनतास बसची वाट पाहताना दिसून आले। काही प्रवाशांना खासगी वाहनांसाठी जादा पैसे मोजावे लागले, तर अनेक जण नाईलाजाने प्रवास रद्द करून परतले। लोकशाहीचा उत्सव ठीक आहे, पण त्याची किंमत सामान्य प्रवाशांनी का मोजायची, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे। आज सकाळपासून 1:30 वाजेपर्यंत बहुतांश बसेस मतपेट्या घेऊन केंद्रांवर रवाना झाल्या। दुपारनंतर सेवा काही प्रमाणात सुरू होणार असली तरी पुढील इशारा प्रवाशांसाठी देण्यात आला आहे। शनिवार दिनांक 7 मतदानामुळे मर्यादित बस सेवा, सोमवार दिनांक 9 दुपारी 3 नंतर पुन्हा बसेस निवडणूक कामात व्यस्त। या काळात प्रवाशांनी आधीच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मात्र अचानक बससेवा ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील सामान्य नागरिक अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्या ईश्वरपूर परिसरात पाहायला मिळत आहे।